नाशिक म्हणजे गोदा पार्क आलाच. माझा पण काय गोदा पार्कला जाण्याचा प्लॅन झाला नव्हता, पण जेवण झालं म्हणून रात्री दीदीकडे गेले. तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे नाईट ड्रेसवर आहे आणि आमचा अचानकच प्लॅन झाला की आपल्याला गोदा पार्कला जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की समोर दीदी आहे आणि खूप छान आहे हा पार्क. रस्त्याच्या एकदम समोरासमोर आहे. 4 व्हीलर पार्किंगचं थोडं प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बाजूला जाऊन लावावं लागेल पार्किंग. तुम्ही इथं पाहू शकता इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. हे आहे आपलं नाशिकचं गोदा पार्क. हो, तर खूप सारे लोक इथं चिल करायला येतात आणि संध्याकाळच्या वेळेस खूप 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 सुंदर वाटतं इकडे. चला ना नित्य रुवेल, कुठे आहेत ते? आले नाही. तिकीट आहे वाटतं. एंट्री फीज 30 रुपये पर पर्सन आणि टायमिंग 5:30 ते 10. फ्री फॉर चाइल्ड बिलो 3 इयर्स. तर तुम्ही पाहू शकता पवन आणि जिजू जस्ट आलेले आहेत आणि खरं सांगायचं फ्रेंड्स, ते सकाळपासून थोडं कामाच्या ह्याच्याने बाहेर होते आणि ते इतके थकून आले होते संध्याकाळी. आणि खास आम्हाला फक्त 10 वाजायला 15 मिनटं कमी होते, फक्त 15 मिनटासाठी ते आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत, एवढा लांब टाईम काढून. आणि आमच्या घरापासून कमीत कमी 20 मिनिटचा रस्ता आहे हा गोदा पार्क. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे फ्रेंड्स की फक्त 15 मिनटासाठी त्यांनी आमचे तिकीट काढलेले आहेत. तर बघा तुम्ही की आम्ही आत एंट्री मारताच किती सुंदर असं वातावरण आहे, किती सारे लोक बघा. आणि खरं सांगू का फ्रेंड्स, नाशिकचे लोक खूप हौशी आहेत. तुम्ही पाहू शकता किती संख्येने इथे लोक आलेले आहेत. आणि फूड स्टेपला मस्तपैकी त्यांनी छानपैकी लाईट्स लावलेले आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे काय फ्रेंड्स की पाय घसरणार नाही ह्याची पूर्ण खात्री घेतलेली आहे. आणि दगडासारखं हे आहे खाली पायाला, तुम्ही पाहू शकता. स्टाईल्स नाही आहेत त्यामुळे पाय घसरण्याची भीती नाही. लेकरं खेळतात, पळतात. आणि मेन म्हणजे तुम्ही पहा की समोर ज्यांना मॅच बघायची त्यांच्यासाठी IPLची पण सोय केलेली आहे. तर तुम्ही बघा किती सुंदर वातावरण आहे, इतके रंगबिरंगी कलर आहेत. तुम्ही इथं पाहू शकता की किती प्रमाणात कारंज्या आहेत. आणि इथं समोर झाडे लावलेली आहेत. इथं समोर मॅच चालू आहे, काही लोक बसून मॅच बघत आहेत. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर शिड्या आहेत. हे बघा इथून कसं पाणी खाली प्रवाह वाहतोय, इतकं सुंदर आहे की पाहताच एकदम मन आनंदित होतं. इतकं रंगबिरंगी दुनिया. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लेकरांना सुट्ट्या आहेत, तर लेकरांना बाहेर कुठं जाण्याचं मन करतं. काही लोक दुसऱ्या ठिकाणाहून नाशिकला आलेले आहेत फिरण्यासाठी, कोण पाहुण्यांकडे आले, तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. 30 रुपये तिकीट आहे. 30 रुपये तिकीट म्हणजे काहीच नाही. 30 रुपयेमध्ये आता काही येत नाही, तर आपल्याला हे इतकं सारं मनोरंजन देत आहेत. तुम्ही पाहू शकता किती लहान लहान लेकरं आहेत आणि खूप सारे खेळणी हे ते विकणारे समोर माणसं बसलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की निवा. आणि तुम्ही बघा निवाला मी रुवेलच्या बन्यांवर आणलेला आहे, कारण दीदीकडे तिचा टी-शर्ट घाण झाला होता तर तिला रुवेल दादाचं बन्यान घालून आणलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती छान आहे. आणि इथे बघा सगळेजण डान्स करत आहेत, म्हणजे खाली पाणी आहे, पाण्याचे फवारे आहेत बारीक, त्याच्यामध्ये हे सर्व मुलं मुली सर्वजण तुम्ही पाहू शकता डान्स करत आहेत. किती छान वाटत आहे.
आवडला ना तुम्हाला हा व्हिडिओ? मग मला वाटलंच तर एकदा नाशिकला आले तर इथे यायला विसरू नका. आणि हां, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकन क्लिक केले तर तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. तर चला, काळजी घ्या. टेक केअर. बाय.